नमस्कार. मी ॲडव्होकेट शंकरराव वानखेडे आज आलेलो आहे आपल्या परिसरामध्ये. आपलं जे हे चिंचोली लिंबाजी आणि छत्रपती संभाजीनगर मी दररोज जे करत असतो. तर आज आपलं हे कोणतं गाव आहे? कानेगाव चिंचोली तालुका फुलंब्री जिल्हा औरंगाबाद. हा रोड जो आहे या रोड बद्दल तुमच्या बऱ्याचशा तुम्हाला सगळं माहिती आहे. तर आपलं काय नाव काय म्हटलं आपलं? माझं नाव गंगाधर शंकरराव जंगले. तर आज आपल्यासोबत मित्रांनो नमस्कार, मी ॲडव्होकेट शंकरराव वानखेडे. आज माझ्यासोबत आहे गंगाधर शंकरराव जंगले पाटील. या कानेगाव चिंचोली या गावचे आहे आणि या गावातून हा जो रोड जातो आहे फुलंब्री ते पाचोरा राज्य महामार्ग आहे. हा राज्य महामार्गाचा या पहिले सर्वे झाला आणि सर्व शेतकऱ्यांची शेती तो घेतल्या गेलेली आहे. तो हा रोड आता चांगल्या प्रगतीवर काम चालू आहे. मोठ्या प्रमाणात तिकडे मशिनरी आलेली आहे आणि कुठल्याही प्रकारचा संकोच न ठेवता या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात रात्रंदिवस काम चालू आहे. मशिनरी पडलेले मोठं. पण या नागरिकांचं बी काय म्हणणं आहे आपण विचारू की आपल्याला काय वाटतं की हा रोड आहे झाला पाहिजेत का? या रोडमुळे आपल्याला काय याचा काय फायदा होणार? झाला पाहिजे. दळणवळण साधण्यासाठी चांगला रोड आहे. आपण बांधकाम बी चांगलं झालं पाहिजे आणि लोकांच्या जे समस्या आहे लोक शेतकऱ्याला भेटून त्यांना मोबदला देऊन त्यांचे मनाचे समाधानी करणं हे शासनाचं गरजे. दुष्काळाचं सावट पसरलेलं चौकडे उत्पन्न डुबलं पाण्यामुळं त्याची भरपाई करायला पाहिजे. या पाईपलाईन त्यांनी नुकसान भरपाई करून द्यायला पाहिजे. नाल्या टाकून पूर्ण 4-4 वेळेस नाल्या खोलाच्या 4-4 वेळेस पाईप फोडायचे. कोणाचं कर्तव्य चांगलं नाही आहे शासनाचं. तर यांचं म्हणणं आहे की हा रोड चांगला चालू आहे. आम्हाला आमचा सर्वांचा या रोडला पाठिंबा आहे. आमच्या भागातून पहिल्या वेळेस एवढा मोठा रोड चाललेला आहे. या रोडमुळं आमच्या भागाचा विकास होणार आहे 100%. परंतु आमच्या आता शेती माध्यमातून आम्ही शेतकरी आहोत. शेतीच्या माध्यमातून जे उत्पन्न येतं त्यातून आम्ही आमचं डेव्हलप करत असतो. मग आम्ही ज्या पाईपलाईन रोडच्या बाजून इकडून तिकडून नेल्या गेलेल्या आहेत त्या तुटल्या नाही पाहिजे. तुटल्या जर त्यांचं काम आहे ते व्यवस्थित करून द्यायचं. कारण की आम्ही यांना परवानगी घेऊन त्या टायमाला करत होते ते करून ठेवलं. परंतु आता मध्येच पुन्हा काम निघलं आणि कामाच्या माध्यमातून आमच्या छड्या फुटलेल्या आहे आणि त्या व्यवस्थित करून द्यायचं काम यांचं अशा प्रकारची यांची मागणी. परंतु यांचं म्हणणं आहे की हा रोड अतिशय सुंदर आहे. या रोडमुळं आम्हाला आमच्या परिसराला खूप मोठा फायदा होणार आहे. कारण की आता हा जो रोड आहे पाचोऱ्यापासून पाचोरा कानोरी बाबरा चिंचोली हा फुलंब्री तालुका आणि त्यानंतर कन्नड तालुक्यातील डोंगरगाव नाचनवेल शेलगाव वाको चिंचोली लिंबाजी नागापूर करंजखेडा पिशोर या परिसरातील लागले. तसेच कन्नड तालुक्यातील बोरगाव बाजार भराडी घाटनांद्रा देऊळगाव बाजार या गावासाठी मी खूप महत्वाचा रोड आहे. कारण की छत्रपती संभाजीनगरला डायरेक्ट सरळ रोड जो आहे हा रोड 100% घाटनांद्रा मार्गे जाणारा रोड आहे. त्यामुळं सिल्लोड तालुका मग सोयगाव तालुक्यातील बनोटी झालं चिलका झाला नांदगाव तांडा झाला आणि नंतर पुढे जो आहे सातगाव वगैरे झालं या वाडी पळशी किनी या सगळ्या गावांसाठी हा रोड अतिशय महत्वाचा आहे. कारण लगेच शहराला छत्रपती संभाजीनगर शहराला जोडणार आहे. आणि तसा पुन्हा पुढचं जे आहे पाचोरा तालुका लागतो. पाचोरा तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये हा रोड जो आहे पाचोरा तालुक्यातील गावांसाठी खूप महत्वाचा आहे. तर हा इतका मोठा रोड झाला. आमच्या भूतोन भविष्य एवढा मोठा रोड इथं होऊ लागलेला आहे आणि या रोडमुळं आमच्या सर्व नागरिकांचा खूप मोठा फायदा होणार आहे. या येणाऱ्या ज्या पिढ्या आहे किंवा ज्या भागाचे जे नागरिक आहे यांना दळणवळण साधनं उपलब्ध झाले होणार आहे आणि यातून या रोडवर मोठ्या प्रमाणात व्यवसाय उभा राहणार आहे. आजूबाजू शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात शेतीचं उत्पन्न जे झालेलं आहे ते शहराचे तिकीट घेऊन जाण्यासाठी कुठल्या प्रकारची अडचण येणार नाही. यापूर्वी या आता कानेगाव चिंचोली हे जे गावं मी सांगितल्या गावातून जर कधी मोठ्या शहराला लागत असेल तर 10-15 किलो 20 किलोमीटर 30 किलोमीटर दूर जावं लागत होतं. छोट्या रोडनं जाणं पडत होतं. त्यामुळं यांना रस्त्याचं खूप अडचण होती. पण आज अशी परिस्थिती झालेली आहे की या रोडमुळं पाचोऱ्यापर्यंत म्हणजे पाचोरा मोठी बाजारपेठ आहे. छत्रपती संभाजीनगर मोठी बाजारपेठ आहे. इकडे सिल्लोड बाजारपेठ आहे. इकडे कन्नड बाजारपेठ चाळीसगाव बाजारपेठ आहे. या बाजारपेठेमध्ये शेतकऱ्यांचा माल चांगल्या भावाने विकला जातो. मग व्यापारी जाग्यावरून घेऊन जातो दळणवळण साधन नसल्यामुळं. पण जर शेतकऱ्यांजवळ जर कधी शेतकरी डायरेक्टच शहरामध्ये माल घेऊन जाणार विकेल तर नक्कीच शेतकऱ्यांना 2 पैसा राहील. या दृष्टिकोनातून या रोडाचा खूप इथं फायदा 100% शेतकऱ्यांना होणार आहे. तसेच शिक्षणासाठी शासकीय योजनांसाठी शासकीय अधिकाऱ्यांसाठी हा रोड जे आहे गावात यावं लागतं. मग तलाठी ग्रामसेवक शिक्षक आणि जे बाकीचे जे अधिकारी शेतकरी अधिकारी असतात पुन्हा बाकीचे जे व्यापारी वर्ग असतात यांना सुद्धा या गावामध्ये याचा खूप अडचण व्हायच्या. पण या रोडमुळं शहरातून तुम्हाला 1.5 ते 2 घंट्यामध्ये तुम्ही इकडे पाचोरा गाठू शकता. तर इकडे छत्रपती संभाजीनगर गाठू शकता. इकडे कुठल्याही ठिकाणी जायला तुम्हाला अडचण येऊ शकत नाही. कारण की या देशाचे यशस्वी पंतप्रधान माननीय श्री नरेंद्र मोदी साहेब व या राज्याचे
यशस्वी मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून नितीन गडकरी साहेब रोडचे यांनी जेव्हा पॉलिसी यूज केल्या किंवा आपल्या भारतामध्ये, आपल्या राज्यामध्ये, आपल्या शहरामध्ये चांगले रोड झाले पाहिजेत, म्हणून या भागाचे जे माननीय श्री हरिभाऊ बागडे नाना महामहिम राज्यपाल राजस्थान यांनी सुद्धा मोठ्या प्रमाणात पुढाकार घेतला. मी आणि शंकर वानखे मागे आम्ही बी खूप मोठ्या प्रमाणात पुढाकार घेतला. या भागाचे जे खासदार आहे, या भागाचे जे पालकमंत्री आहे, या भागाचे जे आमदार आहे, या परिसराचे, मग तुम्ही सिल्लोडचे आमदार असो, कन्नडचे आमदार असो, फुलंब्रीचे आमदार असो, पाचोरा असो, हे गाव या परिसराचे आमदार हे एकमेकाला सहकार्य करत आहे आणि चांगल्या प्रकारचा रोड इथं कसा होईल आणि या भागातील नागरिकांना कशा सुविधा उपलब्ध करून दिल्या जाईल या माध्यमातून या रोडचे जे कॉन्ट्रॅक्टदार आहे त्यांनी बी खूप मोठ्या प्रमाणात पुढाकार घेतला आणि त्यांनी चांगल्या प्रकारचे साधनं इथं आणून मोठ्या प्रमाणात फास्ट यायला पाहिजे ना, कमीत कमी फास्ट रोड बनवू लागलेले आहे. आणि ते त्यांची जी यंत्रणा, त्यांचे अधिकारी वर्ग आहे, त्यांचे जे सगळे लोक आहेत ते मोठ्या प्रमाणात सहकार्य करू लागले, काम करू लागले. रात्रंदिवशी काम चालू आहे. नक्कीच या रोडमुळे आम्हाला मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे आणि हा फायदा आमच्या पिढ्यानपिढ्या हा आमच्या पदरात पडलेला आहे. म्हणून या भारत सरकारचे जे बी पदाधिकारी आहेत त्यांचं बी खूप खूप धन्यवाद व देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब व राज्याचे मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्र फडणवीस साहेब यांचा सर्वांचा खूप खूप धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. तर आपण बघू शकता आता फुलंब्री ते पाचोरा राज्य महामार्ग रोड जो आहे हा तयार होऊ लागलेला आहे. मोठ्या प्रमाणात खडी आणि मोठ्या प्रमाणात मशिनरी आजूबाजूला येऊन पडलेली आहे. या सर्व जे आहे हे नितीन गडकरी साहेब रोडचे जे मंत्री आहे त्यांच्या माध्यमातून व आपल्या भागातील जे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील जे बी आमचे लोकप्रतिनिधी आहे त्यांच्या माध्यमातून या रोडचे काम मोठ्या प्रमाणात गतीनं सुरू झालेलं आहे. आज इथं हजारो मशिनरी येऊन पडलेले आहे. कॉन्ट्रॅक्टर मोठ्या प्रमाणात फिरकू लागलेले आहे आणि लवकरच हा रोड आपल्याला वापरण्यासाठी भेटणार आहे. 7 मीटरचा सिमेंट रस्ता हा असल्याने फुलंब्री ते पाचोरा हा जाणारा रोड आहे आणि सध्या हा रोड जो आहे नाचनवेल चौफुलीपर्यंत आहे. त्याच्या पुढे नाचनवेल चौफुली ते तिडका या भागामधला जो टप्पा आहे तो अजून पुढच्या टप्प्यात असेल आणि तिथून पुढे पाचोरा रोड ती बी आपल्या असंच पद्धतीने चालू आहे. आम्ही मोठ्या प्रमाणात या रोड व्हावा यासाठी पाठपुरावा केलेला आहे. बरेचसे नागरिकांनी पाठपुरावा केल्यामुळेच या रोडला इतकी गती आलेली आहे. सध्या बी या परिसरातील व आजूबाजू परिसरातील जे बी लोकप्रतिनिधी आहे, समाजसेवक आहे, यांच्या माध्यमातून या रोडची लवकरात लवकर कशी कामे होतील या दृष्टिकोनातून वाटचाली सुरू आहे. आपण बघू शकता जवळपास रोडची मोठ्या प्रमाणात हालचाली आहे आणि मोठा रोड होऊ लागलेला आहे. एकदम कुठल्याही प्रकारचा संकोच न ठेवता मस्त रोड खोदून त्याला मोठ्या प्रमाणामध्ये तिथं मुरुम आणून टाकून त्याला लेवल करून नंतर मग वरचं खडीकरण सुद्धा इथं होणार आहे. म्हणजे चांगल्या रोडला इथे गती. हा सिमेंट रस्ता आहे. सिमेंट रस्ते असल्यामुळं या भागातील बघू शकता तुम्ही कसे टिप्पर वगैरे इकडं मोठ्या प्रमाणामध्ये काम करू लागलेले आहे. मी बऱ्याच वेळेस या रस्त्याने जातो तर मला वाटलं कुठेतरी आपल्या सर्वांपर्यंत या रोडची पूर्णपणे माहिती द्यायला पाहिजे आणि नक्कीच हा अभिमानास्पद गोष्ट आहे. आपल्याला आपल्या परिसरामध्ये म्हणजे फुलंब्री ते सेलगाव, घाटनांद्रा, चिंचोली, लिंबाजी या परिसरातील नागरिकांसाठी अतिशय महत्वाचा रोड आहे. कारण की रोड असले तर दळणवळणाचे आणि येणाऱ्या विकासाला गती भेटत असते. तर ही गती आता लवकरात लवकर आपल्या सर्वांना भेटणार आहे. येणाऱ्या ज्या पिढ्यानपिढ्या रोडचा उपभोग करणार आहे आणि चांगल्या प्रकारे आपल्या व आपल्या जीवनाला कलंटी देणार असल्यामुळं आता नक्कीच यातून आपल्याला मार्ग काढता येणार आहे. शिक्षण आणि त्यासाठी लागणारे सगळं बाकी आजूबाजूचा जे माहोल तो इथे तयार होऊ शकतो. पाचोरा जो आहे आणि आपल्याला या परिसराला पाचोरा, चाळीसगाव, सिल्लोड
कन्नड, छत्रपती संभाजीनगर हे व्यापार पेठ आहे आणि या व्यापार पेठेच्या माध्यमातून शेतकरी आपला माल घेऊन जातो, घेऊन येतो. तर त्यासाठी त्यांना रोडची अत्यंत आवश्यकता असते. तो रोड आपल्या समोर आता दिसू लागलेला आहे. हा रोड लवकरात लवकर आपल्याला वापरण्यासाठी भेटणार आहे. नक्कीच या देशाचे जे रोडचे मंत्री नितीन गडकरी साहेब, तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्र फडणवीस साहेब, तसेच देशाचे पंतप्रधान माननीय श्री नरेंद्र मोदी साहेब व आपले सगळे जे सामाजिक राजकारणी नागरिक आहे, या सर्वांचा मी आभार व्यक्त करतो की आपण या आपल्या सर्वांच्या माध्यमातून हा रोड लवकरात लवकर होऊ लागलेला आहे आणि हा रोड या परिसरातील नागरिकांना वापरायला भेटणार आहे. तरच खूपच छान गोष्ट आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.